आम्ही आज निघालो आहोत रहिमतपूरला. कशाची ऑर्डर आहे? सप्तपदीची ऑर्डर आहे आणि त्यासाठी आम्ही जाणार आहोत कोरेगाव रहिमतपूर बघायला. आज तुम्हाला आम्ही दाखवतो कोरेगावचं. आपल्याला रेल्वे स्टेशन पण सगळ्यांना दाखवायचं आहे आणि कोरेगाव पण आणि मी कोरेगावला पहिल्यांदा जाणार आहे. हां, चल बघूया आपण कसं आहे ते ठिकाण आणि सगळं काय आम्ही तुम्हाला दाखवतो. चला, बाय बाय, ट्यून. मॅगीमध्ये पूर्ण रांगोळीचं सामान भरून, ते सगळं फुलांचं मटेरियल भरून गाडीला ऑइलिंग करत आहे. आज आम्हाला रहिमतपूर साताराला सप्तपदीची ऑर्डर आहे. सगळं आवडलंय आणि आज आम्ही रहिमतपूर साताराला सप्तपदीची ऑर्डर करायला जाणार आहे. तर मी तुम्हाला तो प्रवास नक्कीच दाखवेन. रहिमतपूरला जाताना आम्ही साताऱ्याकडून गेलो. जाताना रस्ता बऱ्यापैकी सगळा चांगलाच होता आणि रस्त्याचं कामही, रुंद रस्ता केला होता, रस्त्याचं कामही झालं होतं, सिमेंटचे रोड होते सगळे. त्यामुळे जाताना आम्हाला साताऱ्याकडून जावं लागलं. त्यामुळे रस्ता खूप जास्त लांबून आहे असं आम्हाला वाटलं. थोड्याच वेळाने आम्ही हॉलवरती पोचलो. हॉलवरती पोचल्यानंतर लगेचच आम्ही सप्तपदी काढायला सुरुवात केली. कारण नवरीचे वडील आहेत, ते आम्हाला बोलले की लगेचच सप्तपदी होणार आहे, त्यामुळे तुम्ही पटकन काढून घ्या. पण आम्हाला माहीत होतं लगेच तर काय होणार नाही, तरी पण आम्ही काढायला सुरुवात केली. अगोदरच खुर्च्यांचा सेटअप मांडून घेतला. नक्की सप्तपदी कुठे काढायची हे त्यांना विचारून घेतले आणि काम करायला सुरुवात केली. काम करता करता मध्येच एका बाळाने येऊन, हा समोर दिसतोय तो, त्याने पायाने अख्खी सप्तपदी उडवून टाकली आणि आम्हाला ती सप्तपदी रिक्रिएट परत करावी लागली. म्हणजे जवळजवळ 2 ते 3 त्यातल्या ओळी त्या पुसून टाकल्या होत्या त्याने. तर असा हा आमचा हॉल होता. या हॉलवरती शेवटचा हॉलमधलं तुम्हाला जाता जाता दाखवून द्यावा की कोणत्या हॉलमध्ये आम्ही सप्तपदी काढली होती. राधेश्याम म्हणून हॉल होता. त्या हॉलमध्ये आम्ही सप्तपदी डेकोरेशन केलं होतं आणि त्यानंतर थोडंसं आम्ही जेवण केलं सप्तपदी काढून घालल्यानंतर आणि त्यानंतर आम्ही निघालो. आता म्हणलं जाताना आपण साताऱ्याकडून नाही तर जाताना आपण कोरेगावच्या दिशेने जावं, कारण कोरेगाव कधी आम्ही बघितलं नव्हतं, म्हणून आम्ही कोरेगावच्या दिशेने जाण्यास निघालो. आणि जाताना जसं की सगळीकडं असतं तसंच ऊसाच्या ट्रॉलीज आणि सगळीकडेच कन्स्ट्रक्शन, रस्त्यांचं रुंदीकरण, हे सगळं आपल्याला कोरेगावमध्ये पण पाहायला मिळत होतं. रस्त्याने एक शाळा दिसली आणि शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यानंतर तसेच आम्ही पुढे जात राहिलो. पुढे भली मोठी अशी कोरेगावची बाजारपेठ आहे, तिच्या आम्हाला निदर्शनास पडली. त्याचबरोबर तिथे एक दुकान होतं जे की आपल्या ओळखीचं होतं, GK पार्टी शॉप म्हणून. तर आम्ही म्हटलं त्या शॉपला व्हिजिट करावी आणि तिथले रेट्स काय आहेत ते आपण बघावेत, म्हणून त्या शॉपमध्ये जाऊन तिथले रेट्सही माहिती करून घेतले. त्यानंतरनं परत आम्ही आमच्या प्रवासाच्या दिशेने निघालो. रस्ता तसा अधूनमधून हा खराब पण होता आणि कुठे कुठे चांगलाही होता. म्हणजे धड ना चांगला म्हणता यावा ना धड वाईट म्हणता यावा. कोरेगावमधून जाताना शिवाजी महाराजांची मूर्ती आहे असं आम्हाला वाटलं, पण ते छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती होती. कोरेगावचं मार्केट भरपूर मोठं आहे. मी पहिल्यांदाच इकडे आलेले आहे. आपल्या साताऱ्यामधल्या बऱ्यापैकी रस्त्यांची कामं ही देसाई कन्स्ट्रक्शनच्या थ्रू होतात आणि इथं आम्हाला एक बिल्डिंग दिसली, त्याचंही काम बहुतेक देसाई कन्स्ट्रक्शनच्या थ्रूच होत होतं. ते बघून आम्हाला जरा आश्चर्य वाटलं. त्यानंतरनं थोडंसं ट्रॅफिकमधून रस्ता काढत आम्ही कोरेगावच्या सिटीतून बाहेर पडत होतो. तिथं गेल्यानंतर आम्हाला दिसलं ते कोरेगावचं रेल्वे स्टेशन. आता जे बघायला आम्ही आज आलेलो आहे. मयूरला किती घाई झालेली आहे रेल्वे स्टेशन बघायची. आपली बायको सोबत घेऊन आलाय, पण इतका पळतोय की काय बोलायला. कोरेगावचे रेल्वे स्टेशन बघायला जे मी तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो, हे आहे कोरेगाव रेल्वे स्टेशन आणि आम्ही आलो आहोत स्टेशनवर. ते समोर आहे पुणे दानापूर पुणेची रेल्वे. बघा कशी अशी. आणि ऐश्वर्या मुंबईचा ट्रेनचा एक्सपिरियन्स आणि इथला ट्रेनचा एक्सपिरियन्स कोरेगाव. मुंबईची ट्रेन कशी होती आणि इथली ट्रेन कशी आहे? हां, त्या हे कारण की इथं 3 रेल्वे ट्रॅक आहेत ना. मुंबईमध्ये आपण उतरून जायचं, वर चढायचं. आपल्याकडे कसं वर चढायचं, तिकडे जायचं, तिकडून खाली यायचं, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायला, परत पुढे आहे ना. तर कोरेगावचं रेल्वे स्टेशन आम्ही बघितलं आणि त्यानंतर सरळ आम्ही निघालो ते आपल्या साताऱ्याच्या दिशेने. जाताना आम्ही विचार केला की भुईंमधून जायचं, तर भुईंकडून न जाता आम्ही डायरेक्ट साताऱ्याकडून गेलो आणि अशा पद्धतीने आमची आजची सप्तपदीची ऑर्डर होती ती आम्ही पूर्ण केली. धन्यवाद.